नमस्कार. न्यूज 24 महाराष्ट्रमध्ये तुमचे स्वागत. बातमी पिंपरी येथून. पिंपरी कॅम्पचे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध उद्योजक ॲडव्होकेट नानिक नरेश पंजाबी यांनी ज्येष्ठ नागरिक संस्था पिंपरी गाव यांच्यासाठी सत्कार समारंभाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी नगरसेवक संदीप वागेरे उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच 200 शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रमही संपन्न झाला. माजी नगरसेवक संदीप वागेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आपले विचार मांडत काय म्हणाले ते आपण पाहू. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, म्हणजे असेल ते खरं बोलतो. त्यांना फोटो मध्ये दोन काय बोलतात लक्षात ठेवण्यासाठी पूर्ती करतो. येणाऱ्या 4 ते 6 महिन्याच्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक लागणार आहे. जो तो आपल्या परीने प्रयत्न करतो आणि तुम्हाला तुम्ही माझे वडील झाले, आई वडिलांचे जागेवरची व्यक्ती आहात. पिंपरी गावचा, पिंपरी कॅम्पचा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जर खऱ्या अर्थाने चांगला विकास करायचा असेल तर चांगली माणसं निवडून द्या. मी जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर मला निवडून द्या, नसेल वाटत तर मलाही निवडून देऊ. कारण की तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल 2017 निवडून आल्यानंतर पिंपरी ही काय डेव्हलपमेंट झाली आणि त्याच्या अगोदरची पिंपरी पण तुम्हाला सर्वांना माहिती. म्हणजे माझ्या पेक्षा तुम्हाला अगोदरपासून पिंपरी माहिती. म्हणजे पिंपरीमध्ये असेल, पिंपरी सौराष्ट्र असेल, ग्राउंड असतील, पाणी टाक्या असतील, मशरूम असेल, गणपती मंदिर असेल, छत्रपती शिवाजी महाराज रोड, सिमेंट कॉन्क्रीटचे रोड, असे अगणित काम आहेत की तिथे सांगू शकतो. आणि तुम्हा लोकांना स्वतःचं घर भरणारा माणूस पाहिजे. तुमच्या मुलाबाळांचा, तुमच्या प्रभागाचा, तुमच्या गावाचा, महानगरपालिकेचा, त्या तालुक्याचा, जिल्ह्याचा, देशाचा म्हणा, महाराष्ट्राचा विकास करणारा नेतृत्व तुम्हाला इथं घडवायचंय का? स्वतःचं घर भरणार आणि फक्त स्वतः पुढे बांधणार आणि तुम्ही गेलात हा सांगा, तुम्ही कसं काय काम करायचं, कसं करायचं सांगा. का स्वतः पुढाकार घेऊन ते काम कधीच नेणारा मार्गाला लावणारा ज्येष्ठ नागरिक संस्था पिंपरी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे महानगरपालिकेतील सहकारी आणि या भागातील कार्यक्षम नगरसेवक ज्यांचा कार्यक्रम तुम्ही 2017 पाहताय. प्रत्येक क्षेत्रामध्ये या पिंपरीचा विकास, या पिंपरी कॅम्पचा विकास करण्याचा मानस ज्यांना घेतला, त्यांनी हाती घेतला असल्याचे मित्र संदीपजी वागेरे, आमचे दुसरे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पिंपरी कॅम्पमध्ये चांगल्या प्रकारे काम करणारे असे नरेश पंजाबी, तावरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर असलेले तुम्ही सर्व मातृतुल्य आमच्यासाठी ज्येष्ठ नागरिक. तर जर आपण ज्येष्ठ नागरिक म्हणणं योग्य नाहीये, आपण खरं श्रेष्ठ नागरिक आहात. जसं मी पहिल्यांदा सांगितलं की आपल्या जीवन काळामध्ये आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जी सेवा केली असेल, ज्या गृहिणी असतील आमच्या माता भगिनी, त्यांनी आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं आयुष्य जगून आपल्या समाजासाठी, आपल्या परिवारासाठी जे काही चांगलं करता येईल त्या गोष्टी निश्चित आपण सगळ्यांनी केल्या असेल.
खरं तर आपण एखाद्या वटवृक्षाप्रमाणे आपल्या घरामध्ये आपल्या परिसरामध्ये आपण प्रत्येक माध्यमामध्ये आपण एक सावलीचं काम आपण सगळेच मंडळी केलेलं आहे. कारण माझ्याकडेही माझ्या भागामध्ये 3 ज्येष्ठ नागरिक संघ आम्ही चालवतो. 3 ज्येष्ठ नागरिक संघ चालवत असताना ज्या तुमच्या खऱ्या गरजा आहे ते द्यायचं काम आम्ही माझ्या प्रभागामध्ये करत असतो. आताच आमचे मित्र संदीपजी मला म्हणत होते की साधारण 850 लोकांचा आपला हा संघ आहे. एवढी मोठी संख्या मला वाटतं कुठल्याच संघामध्ये नाही. कारण क्रिकेट कॉम्पिटिशनला पण आमच्याकडे 3 ज्येष्ठ नागरिक संघ आहे. तर प्रत्येकाची संख्या 350 400 अशा हिशोबाने आहे. हे सांगायचं कारण काय आहे की 850 लोकांचा एक संघ एक विचार तुम्ही घेऊन पुढे येत आहे. आणि येत असतानाही तुम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतं आज या वयामध्ये. तो खरं माझ्याकडे तुमचा एक चांगला विचार करता त्या ठिकाणी आहे. पण आपल्यासाठी जे काही गोष्टी आम्ही सर्वच मंडळी करत आहोत त्याच्यामध्ये नरेश आहेत, आपले संदीपजी आहेत, जे भारतीय जनता पार्टीचे बरेच कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आपण ज्या ज्या गोष्टी या शहरासाठी देऊ शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती की दरवर्षीप्रमाणे आपण ज्येष्ठ नागरिक संघासाठी जो महानगरपालिकेच्या वतीने ज्या तुम्हाला सेवा सुविधा पाहिजे असतात ते द्यायचं काम करत आम्ही करत असतो. आजी आजोबा यांचे आशीर्वाद पाहिजे एवढंच माझे हे आहे. आणि आम्हाला मला थोडा पद्धतीने काय करायला हे भेटली त्यासाठी मी अभिनंदन करतो सगळ्यांना. आणि आपले संदीप भाऊ ते बोलले सगळे विकासासाठी जे काय आहे जर आम्हाला मिळून काम करायची एक चान्स भेटते तर आम्ही मिळून जे काही विकासाचे काम आहे संदीप भाऊंचा तिथं सांगितलं सगळं तर आमच्या पूर्ण सपोर्ट असतो संदीप भाऊला. तर एवढं सांगून आणि आपली सगळ्यांनी बघत एक आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद ही अपेक्षा ठेवतो आणि सांगतो.